30ला फाशी देऊन इंग्रजांनी शमवलं. त्या बंडामुळं अख्खा सह्याद्री पेटला आणि खरं इंग्रजांविरुद्धचं युद्ध 1830ला ज्यांच्या मरणानंतर सुरू झालं ते बंडकरी रामा किरवा. 1830ला रामा किरवा यांना फाशी झाली आणि ही फाशी झाल्यानंतर पुन्हा एकदा इंग्रजांविरुद्ध सुरू असणारा हा लढा थांबला. मात्र हा लढा त्याला शेवटाला न्यायचा होता. असा या सह्याद्रीचा ढाणा वाघ त्या 1830 नंतर जन्माला आला. आज आपल्या नावावरती ज्या काही जमिनी आहेत त्या जमिनी ज्यांच्या मुळे आपल्या नावावरती आल्या, फक्त आदिवासी नाही, इथं असलेला हिंदू, मुसलमान, मराठा, दलित, चांभार, कुंभार, तेली कोणी असो, ज्याच्या नावावरती आज सातबारा आहे, हा सातबारा ज्याच्या बलिदानामुळे, ज्याच्या कारणामुळे आपल्या नावावरती आला, ते आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे, त्याचबरोबर या मातीत जन्मलेले गोविंद गारे, बंडकरी राया ठाकर, नाग्या कातकरी, या सर्व क्रांतिकारकांच्या चरणी मी सर्वप्रथम नतमस्तक होतो. आज 9 ऑगस्टच्या निमित्तानं या ठिकाणी जमलेल्या सर्व भिवाडेकरांना मी सन्मानाचा जय आदिवासी करतो. कारण तुमचं गाव हे एक आदर्श गाव आहे. मागील वर्षी पण मी तुमच्या गावामध्ये जयंतीच्या कार्यक्रमाला आलो होतो, या वर्षी येतो आहे. पण तुमच्यामध्ये आदिवासी म्हणून असण्याचा जो काही उत्साह आहे, हा उत्साह प्रत्येक गावामध्ये पाहायला मिळत नाही, जो फक्त तुमच्या गावामध्ये पाहायला मिळतो. कारण आज असे कार्यक्रम जर घेतले नाहीत तर आदिवासी संस्कृतीवरती चर्चा होणार नाही, बोलणं होणार नाही, आपल्या वरती काय अन्याय होतोय हा एकमेकाला कळणार नाही. आणि तो व्हावा यासाठी असे कार्यक्रम गरजेचे आहेत. त्यामुळे हे कार्यक्रम ज्यांनी आयोजित केले त्या सर्व आयोजकांना, ज्यांनी मला इथं निमंत्रित केलं, तो यश, या सर्वांना मी या निमित्ताने सर्व गावकऱ्यांना जय आदिवासी देतो. आज 9 ऑगस्ट, खरं तर जसा 9 ऑगस्ट हा आनंदाचा क्षण आहे, तसाच एक लक्षात ठेवा, विचार करण्याची पण गरज आहे. दिवस कधी साजरा केला जातो? आज तुम्ही जर कॅलेंडर पाहिलं तर कॅलेंडर मध्ये तुम्हाला दिसून येईल की त्या कॅलेंडर मध्ये व्याघ्र दिन साजरा केला जातो, म्हणजे वाघाचा दिवस. का करतात? कॅलेंडर मध्ये पाहिलं तुम्हाला मृदा दिन साजरा केलेला दिसेल. का करतात? विज्ञान दिन साजरा केलेला दिसेल. का करतात? वृक्ष दिन, जलसंधारण दिन साजरा केलेला दिसेल. का करतात? कारण आज ती गोष्ट करण्याची गरज आहे. आज व्याघ्र दिन का साजरा केला जातो? तर या जगामधून वाघ नष्ट होण्याच्या मार्गावरती आहे, तो जगला पाहिजे आणि तो त्या ठिकाणी जगवला पाहिजे. मग तो जगण्यासाठी आपण काय करायचं आहे हे समजून घेण्यासाठी दिवस साजरा केला जातो. मग जर आदिवासी दिन साजरा केला जात असेल तर त्याचाही अर्थ निश्चित आहे. जगामध्ये आदिवासींची परिस्थिती अत्यंत प्रतिकूल आहे, अत्यंत वाईट आहे. आणि ही वाईट परिस्थिती प्रत्येकाला कळावी, यातून आपण बाहेर पडावं, आदिवासी जगावा. तो जगण्यासाठी आपल्याला काय करायला लागेल हे सांगण्यासाठीचा आजचा दिवस आहे. परंतु बऱ्याच वर्षापासून या दिवसाची पद्धत बदललेली आहे. आपण बऱ्याच जाती या दिवशी फक्त डीजे लावून नाचणे एवढेच याच्यामध्ये असतो. मात्र आपण हा विचार करत नाही, हा विचार करण्याची गोष्ट आहे, हा विचार करण्याचा दिवस आहे. या दिवशी आपण का टिकलो पाहिजे, आपण का जगलो पाहिजे, आणि जसं दादा मागाशी म्हणले, येणारी पुढची पिढी सुद्धा जशी मागची जगली तशी पुढची कशी जगेल याचा विचार करणे गरजेचं आहे. मी तर बऱ्याच वेळेला सांगतो का या आदिवासींमध्ये सगळ्यात बेकार परिस्थिती महादेव कोळ्यांची आहे. कारण आज तुम्हाला इथं जे कोणी जगवतंय तर ती जगवणारी तुमची संस्कृती आहे. आणि सगळ्यात जास्त जर संस्कृती कोणी सोडली असेल तर ती सोडणारी जमात महादेव कोळी. आज जर तुम्ही मागे जाऊन पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये 47 जमाती होत्या महाराष्ट्रामध्ये आपल्या आदिवासींमध्ये. आता एक जमात संपली, 46च राहिलं. फक्त एक जमात संपली, 46 राहिल्या. ज्याप्रमाणे आज तुम्ही तुमच्या पोरलेकरं तुम्हाला त्या पुस्तकामध्ये डायनासोर दाखवतात, तशी एक दिवस आपली अवस्था होणार. आणि त्या अवस्थेला जबाबदार आपण आहोत. कारण ज्यानं स्वतःची संस्कृती सोडली तो प्रत्येक माणूस, ती प्रत्येक जमात, तो प्रत्येक प्राणी आजपर्यंत संपलेला आहे. त्यामुळे तुम्ही आम्ही त्याला अपवाद राहणार नाही. कारण हीच संस्कृती जर टिकली तर तुम्ही आम्ही टिकणार आहे. आज तुमची आमची सगळ्यांची ओळख ही आपल्या संस्कृतीमुळे आहे. मात्र त्या संस्कृतीची होत असणाऱ्या प्रताडणेमुळे आज आपल्यातली एक जमात संपली.
आणि आज ही जमात सोडून आज 46 जमाती फक्त आपल्यामध्ये राहिल्या. आज 46 मधली आपली कधी संख्या माहित नाही. पण ह्या सगळ्यामध्ये मी मागाशी म्हणलो का सगळ्यात जास्त जर कोणी संस्कृती सोडून बाजूला गेला असेल तर तो महादेव कोळी. तुम्ही बघा ठाकर जमातीच्या लोकांना जर तुम्ही पाहिलं आजही त्या महिला तुम्हाला अंगाला ती फडकी गुंडाळलेल्या दिसतील. महादेव कोळ्यांच्या नाही दिसतात. तुम्ही त्या ताईली कातकऱ्यांकडे जा. आज त्यांचा स्वतःचा व्यवसाय ते टिकून आहे. त्यांना मासे धरता येतात. तुम्हाला येतात नाही. उद्या पण काही झालं तर कातकऱ्यांचा एक माणूस उपाशी मरणार नाही कारण त्यांच्या बारीक पोराला पण मासे जोडता येतात. तुम्ही जर ठाकरांकडे गेले तर आज पण ठाकर जर रानामध्ये सोडली तर काय खायचं तुम्हाला माहितीये. तुम्हाला सोडा रानात आणि खाऊन दाखवा मला रानातलं काय खायचं ते. नाही माहिती. आम्हाला माहितीच नाही काय खायचंय ते. आम्ही फक्त काय झालं सगळ्यात जास्त शिक्षणाची संधी आज महादेव कोळ्यांना मिळाली आणि हेच महादेव कोळी शिक्षणाची संधी घेऊन नोकरीला लागले आणि नोकरीला गेल्यानंतर आम्ही गावचा गाड्या गावची संस्कृती सगळी सोडली आणि गावाला त्या तिकडे पुण्याला मुंबईला जाऊन राहिलो. आज ह्या गोष्टीमुळे झाले काय आज तुम्हाला नोकरी आहेत म्हणून पुणे मुंबईला राहाल. तुमच्या पोरांना नोकरी आहेत नाही म्हणजे तुमच्या पोरांना अजून पुढच्या 5-10 वर्षानंतर पुढे यायला लागणार आहे. गावाला आल्यावर करणार आहेत काय यांना सूड कुठं राहायचं पाहिजे नाही तर पुणे मुंबईच्या विचारून बघा आवडीला या म्हणा या करणीला या म्हणा नाही जमत. कारण आम्ही आमचं जे होतं ते सगळं सोडून दिले पण ह्या जमातींनी सोडलं नाही. आणि त्याच्यासाठी आजच्या दिवशी तरी कमीत कमी आपली संस्कृती काय आहे आणि त्या संस्कृतीची गरज काय याचा विचार करायला पाहिजे. पण संस्कृती हा शब्द काढला का आम्हाला कळत नाही संस्कृती म्हणजे काय. आम्ही त्याच्यात एवढ्या गोष्टी त्याच्यामध्ये टाकून देतो ज्यांच्याशी आमचा काही संबंध नाही. आज संस्कृती म्हणजे काय तर महादेव कोळी असेल ठाकर असेल कातकरी असेल हा आदिवासी त्या मुख्य जमातीपासून बाजूला आला रानावरात राहिला. या रानावरात आल्यानंतर त्यानं इथली माती शोधली. मातीमध्ये काय उगवतंय ते शोधलं आणि जे पेरून उगवलं जातंय ते त्याचा वापर त्यानं खाण्यात केला. त्याचाच वापर करून त्यानं हवामान पाहिलं. त्या हवामानामध्ये कोणती कपडे घालायला पाहिजे ते त्याने ठरवलं आणि त्यानं तशी कपडे घालायला सुरुवात केली. त्याचप्रमाणे त्यानं पिकं घ्यायला सुरुवात केली. इथली परिस्थिती पाहून त्यानं इथले खेळ खेळायला सुरुवात केली. इथली परिस्थिती पाहून त्याला शिक्षण घ्यायला सुरुवात केली. रानवल पाहून त्याला वाढ वडिलांपासून चालत आलेली प्रत्येक गोष्ट त्यानं पुढच्याला सांगून जरी हा दुष्काळ पडला तर रानातलं काय खाऊन जगायचं हे त्यानं लोकांना शिकवलं आणि हे सगळं मिळून संस्कृती तयार होते. तुमचा सण वाढ उत्सव तुमचं जेवण तुमचे खाण्याचे पदार्थ तुमची घालण्याची कपडे तुमची बोलण्याची भाषा या सगळे देव देवता या सगळ्यांना मिळून तुमची संस्कृती तयार होते आणि हीच संस्कृती टिकवायचं आपलं काम आहे. पण आज सगळी अवस्था ही आपली डोकं फिरल्यासारखी झाल्यामुळं आमची संस्कृती काय ती आम्हाला कळत नाही. आज जर थोडा विचार तुम्ही केला तर आज मगाशी दादा म्हणले का जी गोष्ट वाढ वडिलांनी तुमच्यापर्यंत आणली ती गोष्ट आपण पुढे पोचवायला पाहिजे याचा अर्थ उघड आहे. आदिवासींना 80 सालापर्यंत तर शाळा नव्हत्या पण मग 80 सालामध्ये तुमची संस्कृती तुमच्यापर्यंत आली कशी कोणी सांगितली ती लिहून ठेवलेली आहे का नाही. तुम्हाला जर लिखाणच नव्हतं तर तुमची संस्कृती लिहिलेली नाही. तुम्ही जर हिंदू हा धर्म पाहिला तर हिंदूंची संस्कृती लिहून ठेवलेली आहे भगवद्गीता. तुम्ही मुसलमानांचा समाज पाहिला लिहून ठेवलंय कुराण. तुम्ही कोणताही धर्म काढा त्या धर्माची संस्कृती लिहून ठेवली कारण यांच्या हातामध्ये लिहिण्याची जागा होती शिक्षण होतं. आपल्याला होतं का नाही. मग शिक्षणात जर नव्हतं तर तुमची संस्कृती लिहून ठेवली का नाही. मग तुमची संस्कृती तुम्हाला तुमच्या आईनं तुमच्या बापानं तुमच्या पुढच्या पिढीला सांगितली तीच तुमची संस्कृती. आजही पण आपली पोरगी जर आपल्या समोर बसली तर आपण तिला सांगतो बाय डोक्यावर पदर घे. डोक्यावर पदर घेणे आपली संस्कृती आहे. आजही पण म्हाताऱ्या बाया बसले तर डोक्यावर पदर घे तर तरण्या बाया घेत नाही लाज वाटते. नका रोज घेऊ रोज पदर घेऊ नका पण आज आपण कार्यक्रमात बसल्यावर जर पदर घेतला तर ती आपली संस्कृती टिकत नाही का. आपला पाहून आपली पोट डोक्यावर पदर घेणार नाही का नाही. साधी गोष्ट आहे संस्कृतीची. मग मला सांगा ही डोक्यावर पदर घे जातकांच्या बाजूला वडीत दळायला लागल्या नाही तुला येत आहे नाकांच्या बाजूला वडीत येत डाव्या बाजूला वडीत येत कराय. मग या डाव्या बाजूने जाता वडलं पाहिजे कोणी शिकवलं तुम्हाला लिहून ठेवलंय का पुढे लिहून ठेवलंय पुढं नाही. तुम्ही डाव्या बाजूला वळवीत कोणी सांगितलं लिहून ठेवलाय पुस्तक आहे त्याचा नाही.
तुमच्या आईनं तुमच्या बापानं तुम्हाला ही गोष्ट सांगितली, उधार नका डाव्या बाजूला जोड. आपण जर नाचणीला वरईला पाच धरली तर डाव्या बाजूने जोड येतो का? कोणी सांगितली? कोणत्या पुस्तकात लिहिली ही पाच डाव्या बाजूला वळवायची? तुम्ही भात जोडला, भातावर ती रास धरली, कोणत्या बाजूनी सुख पाकडीचा? डाव्या बाजूने. कुठं लिहून ठेवली? अगं ते लिहून ठेवलेली गोष्ट तुमच्याकडे नाही का? तुमच्या आईला तुमच्या बापाला तुमच्या आजीला पंजाला शिक्षण होतं काय? होतं का? नाही. मग याचा अर्थ क्लिअर आहे. तुमच्या आईला तुमच्या बापाला आज्याला पंजाला जी लिहून ठेवलाय ती तुमची संस्कृती नाही. तुमच्या कानामध्ये तुमच्या आईने जे संस्कार तुमच्यावरती घातले ती तुमची काय आहे? ती तुमची काय आहे? मग या महालक्ष्मीच्या पोत्या कुठून आणल्या? हे समजून घ्या. त्याला विरोध नाही, महालक्ष्मीला विरोध नाही, पण हे गेला दिवस जी सत्यनारायणची पोथी तुम्ही वाचता आपली आहे काय? लिहून ठेवली. जर तुम्हाला शिक्षणच नव्हतं, जर तुमच्याकडे लिहिण्याची धारच नव्हती, तर तुम्ही ती गोष्ट आपल्यापर्यंत आणली कशी? आपल्याला शिक्षणच नाही तर तुम्ही ती गोष्ट आणणार कशी? ती आपली नाही. तुमच्या आईनं तुमच्या बापानं तुमच्या कानात ज्या गोष्टी शिकवल्या, ज्या गोष्टी सांगितल्या ती आपली संस्कृती आहे. कारण आजपर्यंत त्या लिहिण्या वाचण्याला आपल्याला येतच नव्हतं. मात्र आज इतर लोकांशी राहत असताना, त्यांच्याशी जुळवून घेत असताना आपण काय केलं? आपली संस्कृती बाजूला ठेवली आणि दुसऱ्याची संस्कृती आपण आपल्या जवळ घेतली. मात्र ही संस्कृती जवळ घेत असताना आपण आपली संस्कृती सुद्धा टिकवली पाहिजे, ही आमची कळकळ आहे. आज थोडा विचार करा. या गोष्टी करत असताना अनेक गोष्टी आपल्यावरती लागल्या. मला सांगा, आपल्या काळामध्ये आपल्या आईनं वट सावित्री करीत वडाला फेर मारलं होतं? आपल्या आजीनं मारलं होतं का? आपल्या बापानं सांगितलं होतं का प्रतिबारी साडीने संध्या वाढायला घर का? सांगितलं होतं का? मग तेव्हा त्याला सांगितलं नाही, मग त्याला बायको मिळाली नसेल का परत? तुम्ही आता वाढायला घर का आणलं तर 7 जन्म ही बायको त्या नवऱ्याला मिळणार. मग याच्या आधी जी अंधश्रद्धा आहे ती मान्य केली पाहिजे. मग लग्न झालं 3 वर्ष झाली, बायकोनी कोकण वाटायला घर का आणलं? 3 वर्ष काय म्हणलो आहे? काल नवीन लग्न झालं निघून गेली. मग 3 वर्ष सगळ्याला माहिती नाही. आख्या बायकोला सांगतो 3 वर्ष झाली, तिला म्हणलं आता बास कर, आता वाटायला घर काय हाणू नको, माझ्या जन्मात हाऊस झाले. आणि तू जर आता पुढच्या वर्षी वाटायला घर का हाणलं तर पुढच्या जन्मात नवरा मिळायचा सोड, बिन नवऱ्याची जाशील. नाही मानला आजपर्यंत कधी. मग जी गोष्ट चुकीची जी आपली नाही ती नाही केली पाहिजे, ती थांबून आपण आपली स्वीकारली पाहिजे. मात्र आज प्रत्येक आपल्या गोष्टीमध्ये नवीन गोष्ट गाठली जाते. आदिवासींचा प्रत्येक सण हा बनवला जातो. तुम्ही कोणताही सण काढा, आपल्यामध्ये दिवाळीला गाय वसुबारस करायची. आता तुम्ही जर माग आले तर या 8 दिवस दसऱ्याच्या गट स्थापनेला आपलं गट बसायचं, बरोबर? त्या गटाला आपण देवाच्या ठिकाणी येऊन तिथं गट बसवायचो. आता गट स्थापना गेली, आता देव्या चालू झाल्या. आपण देव्या चालू झाल्या. पण ह्या सगळ्यामधून आपलं काय ते आपण स्वीकारायला पाहिजे, ते आपण पाहायला पाहिजे. मात्र तिच्याकडे आमची डोळेझाक करून आम्ही मात्र या सगळ्या गोष्टी न करता नवीनच गोष्टी करतोय. आजही जसं म्हणलो, मला सांगा, ज्याप्रमाणे आपल्या आज्या पंजांनी त्यांची जबाबदारी स्वीकारली आणि तुमच्यापर्यंत 4 गोष्टी दिल्या, मग त्या पुढे द्यायचं काम कोणाच आहे? मग ते आपण करतोय का? मला सांगा, आपल्या आदिवासींमध्ये 5 पाली महत्वाच्या. सांगा बरं मला, तरुण पोरं 5 पाली घरच्यात हयात ना बाबा 5 पाली. मग 5 पाली काय वापरतात माहितीये? आज आपण जन्माला आलो तर 5वीला 5 पाली असल्याशिवाय तुमची पाली 5वी होत नाही. आणि तेच सोडा, तुम्ही जर उद्या एखादा जर मेला तर त्याच्या तोंडात 5 पाली घातल्याशिवाय तो जात सुद्धा नाही. पण मग आज या 5 पाली सांगायची जबाबदारी कोणाची होती? आपल्या पिढीपर्यंत पोहोचवायची जबाबदारी कोणाची होती? पण ही जबाबदारी आम्ही न पाळल्यामुळं आज आमच्या पोराला आमची संस्कृती काय आहे ती माहित नाही. आणि ती संस्कृती जर आता तुम्ही सांगितली नाही तर आपल्या पोराला माहित होईल का? नाही होणार. आणि ती जर त्या पोराला माहित नाही झाली तर ती पुढेपर्यंत जाणार नाही. आणि ती जर गेली नाही तर आपली अवस्था ही वाईट होणार आहे. कारण आपली संस्कृतीमुळे आपण टिकलेलो आहोत. पण आपण ही सगळी आपली संस्कृती सोडली, आपली बोलीभाषा सोडली. आता जर गावाकडचा माणूस जर गावगाड आपल्या भाषेमध्ये बोलला तर लोक त्याला हसतात. पण लोक हे नाही स्वीकारते की आपली स्वतःची भाषा आहे. या सगळ्या जगामध्ये सगळ्यात समृद्ध भाषा जर कोणाची असेल तर आदिवासींची आहे.
तुम्ही जर गेले ना, हिंदूंची भाषा मराठी एकच भाषा आहे. तुम्ही मुसलमानांकडे गेले, त्यांची भाषा उर्दू एकच भाषा आहे. पण तुम्ही जर आदिवासींकडे आले ना, महादेवकड्यांची वेगळी भाषा आहे, ठाकरांकडे जा ठाकरांची वेगळी भाषा आहे, तुम्ही कातकऱ्यांकडे जा कातकऱ्यांची वेगळी भाषा आहे, तुम्ही कोणत्याही जमातीकडे जा त्या प्रत्येक जमातीची वेगळी भाषा आहे. पण ठाकरांना ठाकरांची भाषा बोलता येते, कातकऱ्यांकडे जा कातकऱ्यांना कातकऱ्यांची भाषा बोलता येते. महादेवकड्यांनी बोलून दाखवा बरं भाषा तुमची. तुमच्या भाषेला काय म्हणतात हे सुद्धा तुम्हाला माहित नसेल. माहितीये नाही, गप झाल्यात आता, बोलती नाही. आपली स्वतःची भाषा आहे. आपण जर त्या संध्याकाळच्या टायमाला पुढे गेला तर पहिली म्हातारी बाई आम्हाला या सांच्या पाणी कोणी वाटवला याचा बैल जर फिरला नाही ना, हे गाडीचा कुणी का पाहता याचा झाला वाटवळायला. भाषा आहे आपली, पण ती आम्ही सोडली. आम्ही शुद्ध बोलायला लागलो. शुद्ध बोललो का मी डायरेक्ट पुण्या मुंबईला आहे ते काढायला पाहिजे. पण आपली संस्कृती आहे ती जर तुम्ही नाही बोलला, तुम्ही आजही मुसलमानांमध्ये जा, ती तुमच्या बरोबर मराठी बोलतील, पण घरात गेल्या हिंदीत बोलतील. ती मराठी बोलत नाही, कारण त्यांना त्यांची संस्कृती टिकवायची आणि आपल्याला घालवायची. जी गोष्ट तुमच्या भाषेची आहे तीच गोष्ट तुमच्या प्रत्येक गोष्टीची आहे. संस्कृतीमध्ये तुमची प्रत्येक गोष्ट येते. जशी तुमची भाषा येते तशीच तुम्हाला सांगतो तुमचा पोशाख सुद्धा येतो. आता पोशाख काढला तुम्ही म्हणजे मागच्या काळात गरीब लंगोटीवर फिरायचं, मग आता लंगोटीवर यायचं का? तेवढा एकच पर्याय आहे का? तुम्ही घरात गेले का तुमच्या घरामध्ये जी याच्या आधी तुमच्या घरातली गेलेली माणसं असतील, 1000-1500 ज्याचा फोटो असतील, जाऊन फोटो बघा. त्याचा फोटो कधीच असा उघड्या कपाळाचा दिसणार नाही, त्याच्या डोक्यावर पटका गुंडाळलेला आहे ना? आहे का? फोटो तरी आहेत का? मग तुमच्या पुढे जसा बाहेरनी इथं बसलो पदर घेतला पाहिजे तसा तुम्ही डोक्याला गुंडाळले का टकलो होणार ना. पण आम्ही नाही गुंडाळणार. आम्ही टोप्या घालू पण त्या गुंडाळणार नाही का? आम्हाला लाज वाटते त्याची. का नाही गुंडाळणार? इतर वेळेला नाही गुंडाळणार. पण आपण जर एखाद दिवशी या कार्यक्रमामध्ये बसतो झालं ना, दिसतंय आपली संस्कृती आहे ती, कळते आपल्याला आपली संस्कृती आहे ती, पण आम्ही ती गोष्ट करणार नाही. आपल्या वाडवडिलांचा जुनी म्हातारी माणसं पुढे बघा तुम्ही, त्यांच्या डोक्याला पटका बांधलेला आहे, त्यांचा फोटो बघा घरात गेल्या. पण आपण मात्र ती स्वीकारित नाही, कारण आम्हाला आमच्या संस्कृतीपेक्षा दुसऱ्याची संस्कृती कशी उराडावी हेच आम्हाला कळते. त्यामुळे हे कुठेतरी थांबून आपण आपली संस्कृती टिकवली पाहिजे. आज मला सांगा, तुम्ही तुमच्या प्रत्येक घरा शेजारी एखाद्या मुसलमानाचं घर आहे, पण तुमच्या नादाला लागून त्यानं त्याच्या डोक्यावरची गोल टोपी घालायची बंद नाही केली. ती दर शुक्रवारी नमाज पडायला जाताना काय करतात? गोल टोपी घालतात. पण तुम्हाला आपल्याला लाज वाटते त्यांच्यामध्ये जायचे, मग आपण त्याचा मोठा सगून करायचा. ही जोपर्यंत लाज सोडून आम्हाला स्वाभिमान वाटत नाही तोपर्यंत संस्कृती टिकणार नाही. जर ते आपल्यामध्ये राहून त्यांची संस्कृती टिकवू शकतात, तर आपण आपल्यामध्ये राहून आपली संस्कृती का नाही टिकवू शकतो? साधी विचार करण्याची गोष्ट आहे. पण आम्ही मात्र आमची संस्कृती सोडून दिली. तुम्ही बघा नाही तर ही पुण्या मुंबईला तर जी नोकरीला लागल्यात ना, सगळ्या येडी जमात आहे. तुम्ही आता 2 ऑक्टोबर येऊया, या 2 ऑक्टोबरला गांधी जयंती आहे. ही गांधी जयंती आली ना का तो बाप पोऱ्याला सकाळी उघडा करणार, गांधीच डायरेक्ट 7 वाजता. 7 वाजता तो उघडा पोऱ्या, काय तर गांधी दिन आहे, त्याला गांधी सारखा बनवून शाळेत पाठवायचं. सावित्रीबाई फुले जयंती येऊ द्या, तुम्ही त्या दिवशी त्या पोरीला आपल्या लुगडा घालून सावित्रीबाई बनवून शाळेत पाठवता, आणि मग आज आदिवासी दिनाला तुमचा पोऱ्या बिरसा मुंडा बनवून करायला पाठवला. आता पुढे जाऊन पुढच्या ऑक्टोबर महिन्यामध्ये नोव्हेंबरमध्ये राघोजी बांगरेंची जयंती आहे. तुमच्या पोराला का नाही तुम्ही शाळेमध्ये राघोजी बांगरे हातात त्या काठी घेऊन पाठवला? का नाही तुमच्या पोरीला लुगडा घालून राणी दलकानी म्हणून पाठवली? नाही पाठवलं. पण गांधी जयंती येऊन द्या, सकाळी 7 वाजता पोऱ्या उघडा केला 7 वाजता. आता ही आपली संस्कृती आहे ना, तुम्ही दाखवली ना ती लोकांना कळेल का आपोआप कळेल? आपण सांगितली तर कळेल का आधीच कळेल त्याला? ही संस्कृती आधी आपण स्वीकारली पाहिजे. आपल्या चालीरीती ते आधी आपण नेल्या पाहिजेत, आपण त्या लोकांना सांगितलं पाहिजे. पण आम्हाला मात्र त्याची लाज वाटते, आणि ही जोपर्यंत वाटत असताना लाज आमची जात नाही तोपर्यंत आमची संस्कृती पुढच्या पिढीला पोहोचू शकत नाही. आपल्या आई बापाने जर लाज धरली असती तर आज आपल्याला जे शिकवले ते तिने शिकवलंच नसतं. आणि या सगळ्यासाठी आपली संस्कृती टिकायला पाहिजे. एवढंच नाही, सणवार सुद्धा सोडून दिले आपण.
आता इथं बसल्यावर सांगता येत नाही आदिवासींचा सण कोणचा आहे सांगा. आदिवासींचा सण कोणचा आहे बाय हो सांगा. काय आदिवासींचा सण गणपती पण आज तुला माहिती आहे पण इथं जर बसलेल्या नातांना विचारलं ना आपला सण कोणचा आहे ना तू काय सांगतोय गणपती. आज आज आदिवासींचा सगळ्यात जवळचा सण हा शिमगा आहे. पण आम्ही शिमगा सोडून दिला. आम्हाला आमच्या पोरा लेकरांना आमच्या पोरीला शिमगा माहित नाही. पहिल्या बाया सासूरवसनी असायच्या. शिमग्याला अख्या सासूरवसनी घरी यायच्या. शिमग्याला दारात फेर धरायच्या गाणी म्हणायच्या होळीवर फेर धरायच्या होळीवर पाणी वाचायच्या. आता आता काय बोला आता नाही. आता शिमग्याला जर तिला म्हणलं ना तुम्ही पोर होळीवर पाठव तर ती म्हणत नाही पाण्याची मला एलर्जी पोर तिकडं वॉटर पार्कला घेऊन जाईल. पण शिमग्यावर आता नाही सोडणार आपण. शिमगा आपला सण आहे ना. शिमग्यावर पोरी गेल्या 8 फेऱ्या मारल्या तर काय होईल. पण आम्ही शिमग्याला होळीवर पोरी 8 फेऱ्या मारायला नाही सोडणार. तिच्या डोक्यावर हंडा नाही देणार तिच्या गोष्टी फेऱ्या माराय का. संस्कृती आहे ना ती आपली. याच्या आधी सासूरवसनी घरी आल्या तर घरातल्या बाया सांगायच्या पहिली होळी होतं. दररोज रात्री होळीवर आपण गाणी म्हणायचो सण साजरा करायचो. आता नाही जात होळी आपण तेवढ्या पुरता फक्त पेटवाय आलो का गेलो तरी परत 8 दिवस तपासणार. पण जोपर्यंत आम्ही आमचे सण शिकवित नाही तोपर्यंत दुसऱ्याला तुमचे सण कुठून कळणार आहे. आज जी अवस्था तुमच्या सणांची झाली ना तीच अवस्था तुमच्या खेळांची झाली. कमीत कमी भिवाड्याचा अभिमान आहे का. मग या महिलांनी एवढं मोठं लेझिम पथक कित्येक दिवस चालू होतं. ओळख होती लेझिम हा आदिवासींचा खेळ आहे. पण आज आम्हाला आमचा खेळ माहित नाही काय. आज पूर्वीच्या काळात प्रत्येक गावात लेझिम असायचा. पण त्या वेळेला बाया खेळत नव्हत्या गडी घालायचे. पण गडी आता 6च्या नंतर लेझिम खेळतात आणि दिवसा बाया लेझिम खेळतात. हा त्या 6च्या नंतरच्या लेझिमामुळे ही लेझिमाचा डाव विसरून गेलो आम्ही. आज जर तुम्ही इथंच नाही तुम्ही माझ्या गावात आले ना राजपूरला पण महिलाच लेझिम खेळतात. तुम्ही हुगलेवाडीला आले आमच्या गावात महिलाच लेझिम खेळतात. तुम्ही कोंढऱ्याला गेले महिलाच लेझिम खेळतात. मग गड्याला काय लेझिम हा खेळ कोणाचा आहे बायांचा का गड्यांचा. सगळ्यात आधी कोणचा आहे आणि मग आता गडी का नाही खेळते का नाही. कोण केला त्यांनी कमीत कमी ते खेळ टिकून तो खेळ तरी टिकून ठेवलाय. आज आमची पिढी क्रिकेटच्या नादाला लागून पागल करून टाकली. त्याला बघा क्रिकेटचा सामना भरवायचा लगेच नुसतं पार्टीवर सामने बरे होते. पण पार्टीवर लेझिम नाही खेळणार. हा लेझिम आपली ओळख आहे ना. तुम्ही ज्या दिवशी लेझिम सोडणार तुमची ओळख संपतात आणि तुमची ओळख आहे तोपर्यंतच तुम्ही इथं अस्तित्वात आहे. अन्यथा तुमची किंमत शून्य होणार आहे. पण ती आम्ही ओळखायला पाहिजे. मला सांगा या 80-90च्या सालामध्ये आपल्याला त्या बेंजो पार्ट्या आल्या. बेंजो पार्ट्या त्या बेंजो पार्ट्यांवरून तर या पुढाऱ्यांना कधी पटलं नाही. आज या बेंजो पार्ट्या आणल्या का आदिवासींना रोजगार मिळायला पाहिजे म्हणून बेंजो पार्ट्या आल्या. कारण आदिवासींना दवाखान्याचा व्यवसाय देऊ शकत नव्हते. फक्त बेंजो पार्टी देता येत होती. या बेंजो पार्टीच्या नादाला लागून 90 सालामध्ये आदिवासींना आश्रमशाळा चालू झाल्या. आणि त्या 90 सालात जो आदिवासी शिकत नव्हता तो त्या आश्रमशाळेमध्ये शिक्षण घ्यायला लागला. शाळेत जायला लागला. आणि ते कुठे तो शाळेत जायला लागला नाही तर यांनी लगेच सुरुवात केली बेंजो पार्ट्या. यांनी शाळा सोडल्या आणि रात्री बेंजो पार्ट्या वाजून दारूच्या नादी लागल्या शाळा सोडून दिल्या. ही बेंजो पार्टी आपल्यासाठी आणली ना दाढीची आणली. पण आम्ही त्याच्याकडे लक्ष नाही देत. आमचा फक्त चालू आहे तेवढा दिवस एन्जॉय करायचा. त्याचा काय परिणाम होतो याच्याशी आम्हाला काही घेणं नाही. ह्या सगळ्याच्या नादी लागून जर बेंजो पार्टी आली नसती तर आजही आदिवासींचं लेझिम टिकून असतं. पण बेंजो पार्टी आल्यामुळं त्या लेझिमाची बोलवायची क्षमता संपली. लेझिम संपले. पण आता मात्र परत चांगले दिवस सुरू झाले. प्रत्येक ठिकाणी आज लेझिमापासून प्रत्येक गोष्ट या ठिकाणी होते आहे. परंतु त्यामध्ये आपण सहभागी झालं पाहिजे. आपल्या संस्कृतीमधली जेवढ्या गोष्टी त्या आपण मान्य केल्या पाहिजेत. आजही पण आदिवासींमध्ये लागण्याच्या टायमाला देवा आणतात. आणतात ना तुमच्या का नक्की आणतात. खरंच आदिवासी आहेत का तुम्ही देवा आणतात का.
खरं आणतात. मग ह्या देवाक आणल्यावर तुम्ही ज्या ज्या करते ते फक्त म्हातारा घड्याला माहिती, तर तुमच्या पोराला मला देवाक बांधून दाखवा. देवा काढलं किती भाकरी घाला तुम्ही तर सांगा. येणे एक भाकर ठेवून आल्या परत दुसरी भाकर घरातून आणतात का सांगा बरं? नाही माहिती. आणि हेच सांगायचं मी, ही जी आपली संस्कृती आहे ती पुढच्या पिढीला कधी जाणार? ती जर पुढच्या पिढीला राहिली तर ते तोगडी तिच्या पोराचा देवाकच आणणार नाही. हे देवा कळायला पाहिजे ना का आणलं जाते. या देवकाच्या याच्यामध्ये ज्या ज्या गोष्टी लागतात त्या गोष्टी कायसाठी वापरल्या जातात हे आम्हाला माहित नाही. पण हे देवा करायचं आम्ही विसरून गेलो. आज फक्त आदिवासींमध्ये 12 दिल्या जातात. 12 देतात ना तुमच्याकडे? 12 देतात ना, फक्त आदिवासींमध्ये देतात. देवा फक्त आदिवासींमध्ये काढलं जाते. मग ते जर आपल्याला पुढे न्यायचं असेल तर आपल्याला आधी ते माहित पाहिजे ना. आदिवासींमध्ये द्यायची द्यायची पद्धत आहे. द्या आता बंद केली असेल, आता बंद केली. हा त्याची गरजच नाही राहिली ना. आता पैसा मोठा आलाय. 3 पोऱ्यांच्या 3 सुना कामाला गावाला द्यायचं जाईल. आपण ती संस्कृती आहे ना आपली, दिली ना काय होईल. पूर्वीच्या काळ आदिवासींची एकमेव संस्कृती आहे जी लग्नामध्ये महिलेला देण देते. म्हणजे काय त्याला म्हणतो आपण लग्नात हुंडा. इतर जमातींमध्ये मुलाला हुंडा द्यायला लागतो. आदिवासींमध्ये मुलगा मुलीला हुंडा देतो लग्न केला म्हणून. पण आम्ही ती सोडून दिली. पूर्वीच्या काळी 21 किलो साखर, 21 किलो गुळ, 21 किलो तांदूळ, 50 किलो तांदूळ, जशी त्याची ऐपत असेल तशी त्या पोरीला आपण द्यायला द्यायचो तिच्या बापाला. आता नाही देत आपण 3.5 बर. पण आता काय नाही तेवढ्या प्रमाणात देऊ नका. पण ती चाल चालू ठेवायचं द्या. तिचे पैसे पडतात का आपल्याला? दे ना त्याला फक्त 21 किलो साखर देते म्हणून चाल चालू राहील. ज्या चाली चालू राहिल्या पाहिजे ती तुमची ओळख आहे. तुम्ही कोणत्या जमातीचा जातीचा कोणताही सर्वे करा, हिंदूला विचारा, मुसलमानाला विचारा, द्यास देतात का विचारा? नाही देत. अख्ख्या पृथ्वीच्या पाठीवर द्यास देणारी संस्कृती फक्त तुमची आहे. पण तुम्ही तेही सोडलं. पूर्वीच्या काळी जर लग्न ठरलं तर अख्ख्या गावाला कळायचं बाय कोणाचं लग्न ठरलंय म्हणून त्यावेळेला लाडू वाटायचे ना लाडू. वाटलं का नाही कोणा लाडू? वाटलंच ना. आता नाही. आता यांनी काय केलंय, त्या जे ठरला बसता का ते लाडू वाटायचं बंद केलं. आता आई बापाची दसक्रिया आली का दसक्रियेत लाडू वाटायचं. खा बाय आई गेली लाडू खा, बापेला जिलेबी खा. अरे दुःखाचा कार्यक्रम आहे ना. याच्या आधी दसक्रियेला आपण जेवण काय करायचो? आपला पाहुणा पायी पायी इंगळूणावरून इथं यायचा, उन्हात आला जुन्नरवरून इथं यायचा, आंबे हातीजवरून इथं यायचा. तो आल्यानंतर त्याला परत घरी जायचं आहे, त्याच्या पोटात काहीतरी जावं म्हणून आपण साधा वरण भात करायचा. दुःखात असे नाही ना तो आनंदच आहे. आता आम्ही ती लाजच सोडले. आम्ही तवा करीत नाही. आम्ही 10 क्रियेला 5 पकवाना करणार. काला माय आई मिली म्हणून, मा बाप गेलाय म्हणून. बदलाय पाहिजे ना. आपली संस्कृती आहे ना ती. त्या काळामध्ये लांबून पायी पायी येण्या जाण्याची सोय नव्हती, गाड्या गोड्या नव्हत्या, म्हणून त्या काळामध्ये आपण वरण भात खायला घालायचो आलेल्या माणसाला. पण आता आम्ही पैसे आल्यामुळे आम्ही किती खालच्या थराला जायचा हा विचार आपण करायला पाहिजे. लई आई बाबा प्रेमाचे त्याचा वाढदिवस घाल वाढदिवस सगळ्या लोकांना गुलाबजाम खाऊ दे. पण आम्ही ती गोष्ट करीत नाही. पण यातून आमचा तोटा काही तो आम्ही समजून घेत नाही. जोपर्यंत तुमची संस्कृती जिवंत आहे तोपर्यंत तुम्ही जिवंत आहे. ज्या दिवशी संस्कृती संपली तुम्हाला संपायला टाइम लागणार. आजही तुम्ही फक्त जिवंत आहे फक्त संस्कृतीमुळे आहे. जर संस्कृती नसतीच नाही जाऊन. आणि पूर्वीच्या काळी जर घरात नाताला ताप आला तर ती आधी पहिली त्याची दीट काढायची. आता बसलेल्या काढून दाखवा बरं मला दीट. येते का याला दीट काढता? नाही. तुम्ही शिकवली नाही, चूक त्यांची नाही. तुम्ही शिकवली का त्यांना दीट काढाय? संगीची निगो, ठकीची निगो, एकीला गरजार नाही तिची निगो. दीट काढली परत ताप राहत नव्हता, राहत होता. मग तुम्ही तुमच्या सुनेला काय दीटा काढायला शिकवल्या? पोरीला काय दीट काढायला शिकवली? त्याच्यात अंधश्रद्धा आहे का? संस्कृती आहे ना ती आपली. आपली आजी आपली आई दीटच काढीत होती ना आपली. मग आपण का बंद केली आता? पैसे पडत त्याच नाही. आपण ती आपली संस्कृती आहे ना ती टिकवायला काय अडचण आहे? ती पुढे गेली पाहिजे. आपल्याला जशी आपल्या आईनं सांगितली तसं आपलं काम आपल्या पोराला सांगणे आहे ना. ते आम्ही नाही सांगत. ते जर सांगितलं नाही तर त्याच्यापर्यंत कसं पोहोचत? या सगळ्यामध्ये जबाबदारी कोणाची आहे ती आपण स्वीकारित नाही आहोत. जी जबाबदारी तुमच्या आईनं, तुमच्या बापानं, तुमच्या आज्यानं घेतली ती आपण का नाही घेत? पूर्वीच्या काळी जर पोराला घरामध्ये ताप आला तर पहिला म्हातारा माणूस देवाला हात जोडवायचा.
आई कळम जा काय झालं असं माझ्या पोराला पदरात घे पण त्याचा ताप जाऊ दे. तिथं ती त्या चुलीतला अंगारा घ्यायची, डोक्याला लावायची, पुढच्या मंगळवारी कळम झाला नाही तर वरसुबाईला जायची ना. आता नाही, आता ही फक्त पंढरपूरला जात नाही. पंढरपूरला गेली का ही शिर्डीला जात नाही. शिर्डीला गेली का इकडून ज्या भुकाड गाड्या मिळते तिकडून कंच्या देवाला जाते, पण ती कळंजाला जात नाही का? ती वरसुबाईला जात नाही का? वरसुबाई तुम्ही नाही, कळम जातोय नाही. देवा कोणता आणतात? आणून दाखवा मला शिर्डीच्या साईबाबाचा देवा. नाही आणू शकत. पंढरपूरला जाऊ नका असं माझं म्हणणं नाही, तुम्ही शिर्डीला जाऊ नका असंही माझं म्हणणं नाही. देवाला गेलं पाहिजे. आपण तुमचे देव तुमच्या नाताला कोण दाखवणार? तुमच्या नाताला कळम जा पुढे ती कोण दाखवणार? तुमच्या नाताला इथं वर गेल्या वरसुबाई कोण दाखवणार? पूर्वीच्या काळी वार व्हायचं देवाचं, आणि त्या वाराला आपला बाप आपल्याला घाटापासून वाराला न्यायचा म्हणून आपल्याला कळम जा कळली. बरोबर आहे ना? म्हणून आपल्याला वरसुबाई कळली, म्हणून आपल्याला आम्ही तुझी दुर्गुबाई कळली. मग आपल्या नाताला सांगायची जबाबदारी कोणाची? आपल्या पोराला सांगायची जबाबदारी कोणती? ते गणपती पाहत आहे, मग गणपती बाप्पा मोरयाच म्हणताय, त्याचा काय दोष आहे त्याच्यात? त्याला त्या दिवसात त्याच्या तो पाया पडत, पण त्याला आपला देव कोणता ही सांगायची जबाबदारी कोणची आहे? तुम्हाला सांगतो, तुम्ही पंढरपूरला जायचं सगळं गडी बंद करा, बंद व्हा. पंढरपूरचं विठ्ठलाचं जर मंदिर बंद होईल का? बरं, तुम्ही शिर्डीला जायचं बंद व्हा, साईबाबाचं दुकान बंद. आणि तुम्ही बरोबर सगळं आम्ही आदिवासी आता कळंबला जात नाही, कोण जाईल? वरसुबाईला जात नाही, बरोबर, कोण जाईल वरसुबाईला? जातील का? तुम्ही सोडून जी बाकीची इतर जाती धर्माची लोक आहे जातील वरसुबाईला? नाही जात. आता ते वरसुबाई आपल्या पोराला माहिती जाईल पाहिजे म्हणून आपण गेलं पाहिजे, आपली जबाबदारी येते. आपण ती सांगितली तर त्याला कळत नाही, त्याला नाही कळू शकत. पण ही जी आपली जबाबदारी ती आपण अजिबात मान्य करायला तयार नाही. आणि ही जोपर्यंत तुम्ही मान्य करीत नाही तोपर्यंत काहीच होऊ शकत. पूर्वीच्या काळामध्ये आदिवासींकडे एवढं जंगल होतं, आता आहे त्याच्यापेक्षा 100 पट जंगल होतं. मग जंगल असताना सुद्धा त्या काळामध्ये आपला जर एखादा माणूस मेला तर त्याला जाळायची का पुरायची? मग ती का डोक्यात येडी होती? तर आता जेवढं जंगल आहे त्याच्यापेक्षा आधी जास्त होतं का नाही? रान बरतावा काय बरेच होता का? नव्हता. कोणाला वाटेल त्या जंगलातून लाकडा आणत होता. मग तेव्हा आपल्या बापांना, आपल्या आजाना, आपल्या पंजाना जो मेलेला माणूस आहे तो का जाळणार आहे? मग आपण काय येडी झालोय? आपण आता गाडायचा बंद केलाय. आपण आता काय सुरुवात केली? जाळायचा. कारण शासनाला तुम्हाला फुकाट स्मशानभूमी दिली, फुकाट. मला इथं बसल कोणी सरपंच असं सांगा, स्मशानभूमीला कंचा फॉर्म भरला आपण? अख्या आदिवासीच्या गावात स्मशानभूमी अख्ख्या का? मला सांगा, आदिवासींमध्ये जाळत्यात का पुरत्यात? काय करतात? का मुंग्या पिल्यात? आदिवासींमध्ये जाळत्यात का पुरत्यात? बोलतीस का? पुरत्यात ना. मग पुरीत असलं तर तुम्हाला स्मशानभूमी दिली पाहिजे का दफनभूमी दिली पाहिजे? मुसलमानांमध्ये काय करतात? मुसलमानांमध्ये काय करतात? पुरत्यात. तुम्ही पुण्याला जा, पिंपरी चिंचवडला जा, मुंबईला जा, मुसलमानांना काय देतात? दफनभूमी. बरोबर आहे का? ख्रिश्चन लोकांमध्ये दफन करतात. तुम्ही पुढे जा, पुण्यात जा, महानगरपालिकेच्या जागेत जा, त्या लोकांना काय दिली जाते? दफनभूमी. आणि आदिवासींना काय? स्मशानभूमी. मला म्हणायचं आहे, जी आपली संस्कृती आहे ती आपली पडली पाहिजे, आपण ती वापरली पाहिजे. मला सांगा, साधा विचार करा, आपल्या बापाने आपल्याला पूर्णच का असेल केलं करायचं आहे? आज तुम्ही सगळेजण मोबाईल मध्ये वाचता, आदिवासी हा या देशाचा मूळ मालक आहे ना? अरे आहे का? आदिवासी या देशाचा मूळ मालक आहे. आणि तुम्हाला म्हणलं सिद्ध करा, तुम्ही पुढे कस काय मूळ मालक आहे? काय पुरावा देशात? तुम्ही काय पुरावा आहे तुमच्याकडे तुम्ही मूळ मालक आहे का? नाही विचार करा. तुम्ही म्हणता आदिवासी हा देशाचा मूळ मालक आहे, पुरावा काय आहे तुमच्याकडे? हा पुरावा तुमच्या आई बापांनी, तुमच्या वाडवडिलांनी इथपर्यंत आणलाय, म्हणून त्यांच्या जीवात तुम्ही मूळ मालक म्हणत आहात. आणि हाच जर तुम्ही पुढे नाही चालवला तर तुमचा येणारी पिढी आहे ती कधीच स्वतःला मूळ मालक बनू शकत नाही. ध्यानात ठेवा, आपल्या आई बापांनी ज्या गोष्टी केल्या त्याच्या मागे 100% काही ना काहीतरी ज्ञान होतं. पूर्वीच्या काळी एवढं जंगल असताना आपल्या वाडवडिलांनी जाळायची प्रथा काढली.
ज्या वेळेला हडप्पा संस्कृतीचा शोध लागला, इथं त्या आता पाकिस्तानमध्ये गेलेली जी जागा आहे तिथं पहिल्यांदा भारतामध्ये रेल्वेचे रूळ टाकण्यात आले. तर ते रेल्वेचे रूळ टाकत असताना जेव्हा उत्खनन झालं, तर ते उत्खनन झालेलं असताना त्यावेळेला गाडलेल्या लोकांच्या कवट्या सापडल्या, म्हणजे हाड. आणि आता आपल्याकडे असं तंत्रज्ञान आहे का तुम्ही जर त्या हाडावरती संशोधन केलं तर ते हाड किती वर्षापूर्वीच आहे याचा तुम्हाला शोध लागतो. किती वर्षापूर्वीचा आहे ते कळतंय तुम्हाला, 5,000, 10,000, 7,000. मग ज्या वेळेला त्या हडप्पाच्या त्या ठिकाणी उत्खनन झालं, ते उत्खनन झाल्यानंतर तिथं जे काही कवटी सापडली, हाडं सापडली, त्याच्यावरती जेव्हा संशोधन केलं त्यावेळेला ही गोष्ट कळली का तुमच्या माझ्यामध्ये जे काही डीएनए आहे रक्ताचा, तो डीएनए आणि त्या हाडाचा डीएनए एकच आहे. आणि त्या हाडाचा जन्म आहे 7,000 वर्षापूर्वीचा. किती? 7,000 वर्षापूर्वीचा. आणि आजपर्यंत ह्या भारतामध्ये 7,000 पूर्वीचा कोणाचाच डीएनए आजपर्यंत मॅच झाला नाही. हिंदूचा नाही, मुसलमानाचा नाही, ख्रिश्चनाचा नाही, कोणाचा नाही. तो फक्त कोणाचा मॅच होतोय? तुमचा. आणि त्याचाच पुरावा घेऊन तुम्ही सांगत आहात का ह्या देशाचे आम्ही कोण आहे? मूळ मालक आहे. मग आता जर तुमच्या पोराला पुढे 25 वर्षांनी कोणा विचारलं का तू या देशाचा मूळ मालक कस काय, तो काय दाखवेल? राग दाखवेल. ती नाही घेऊन आता तुम्ही नवीन काढण्यात राग घ्यायची तिकडे नदीला सोडायला जायची, ती नाही आहे आपल्याकडे दाखवायला. बघ जर त्यावेळेला एवढ्या मुबलक गोष्टी असताना आपल्या वाडवडिलांनी त्या गोष्टी केल्या तर आपण आज त्या गोष्टी करायला पाहिजेत, त्या गोष्टी स्वीकारायला पाहिजेत. परंतु आम्ही मात्र त्या स्वीकारायला तयार नाही. आज आदिवासी दिनाच्या निमित्ताने यातली एक जरी गोष्ट आपण स्वतःच्या अस्तित्वामध्ये आणली तरी आपण आपली संस्कृती टिकवण्यामध्ये यशस्वी हो. काल परवा धनगर जमात आपल्यामध्ये आदिवासी म्हणून आम्हाला आरक्षण द्या म्हणून मागते आहे. कशाची जीवा मागते आहे? आज तुमचं आरक्षण 4 गोष्टींवरती टिकून आहे आणि त्या 4 गोष्टींपैकी उरलेल्या 2-3 गोष्टी आम्ही आधी सोडून दिलेल्या आहेत. या आरक्षण ज्या 4 गोष्टींवर टिकले ना, त्या 4 गोष्टी आहे सांस्कृतिक, म्हणजे तुमची संस्कृती, तुमचा इथला भौतिक प्रदेश, तुमचा वैचारिक भाग आणि तुमची भौगोलिक परिस्थिती. त्यातल्या सगळ्या परिस्थिती आपण बदलल्यात. फक्त एकाच गोष्टीवर आपलं आरक्षण टिकू नये, हे म्हणजे संस्कृती. आणि या संस्कृतीमध्ये धनगर येऊ शकत नाहीत म्हणून त्यांना कोर्टानं आरक्षण नाकारलं. त्यामुळे माझी विनंती आहे, साध्या साध्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला आपल्या आचरणात आणता येईल त्या आणा आणि कोणत्या का मार्गाने ती संस्कृती टिकवा. हाच या आदिवासी दिनाच्या निमित्ताने आपण केलेली चांगली गोष्ट ठरेल. आज या ठिकाणी तुम्ही सगळ्यांनी जी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आयोजकांचे या ठिकाणी आभार मानतो. बोलताना काही 2 गोष्टी इकडच्या तिकडे झाल्या असतील तर त्याबद्दल पण तुमच्या सगळ्यांकडे दिलगिरी व्यक्त करतो. बोलत असताना काही गोष्टी पटवून देण्यासाठी काही इकडचे तिकडचे शब्द वापरावे लागतात. त्याच्यामुळे जर कोणाचं मन दुखवलं असेल तरी दिलगिरी व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय आदिवासी.